नमस्कार, माझे नाव पूनम प्रल्हाद मस्के आहे। मी इयत्ता 7वी या वर्गामध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली आहे। आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे परिमल, म्हणजे छान गोष्टी, आपल्याला त्या गोष्टीतून काहीतरी बोध घेण्यासारख्या गोष्टी, असा या परिमल या नावाचा अर्थ होतो। या पुस्तकाचे लेखक आहेत कल्याणी मादेशवार। या पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये। मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी काहीतरी माहिती सांगणार आहे। चला तर आपण आपल्या गोष्टीकडे वळूयात। यामध्ये मी काही गोष्टी वाचल्या व मला त्या खूप आवडल्या आणि मला त्या समजल्या सुद्धा। त्यामधून मला जे काही समजले आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। एका गावामध्ये एका झोपडीमध्ये एक छोटेसे जोडपे राहत होते। त्या जोडप्यांना एक गणू नावाचा मुलगा होता। गणू नावाचा मुलगा खूप हुशार होता। ते म्हातारे बाबा दररोज जंगलात जाऊन लाकडे गोळा करत असत व त्यांना जे काही त्या लाकडे विकण्यामधून पैसे मिळत असत त्यामधून त्यांचे घर चालत असे व त्यांना जंगलातून जे काही अन्नधान्य मिळत असे आणि फळे फुले मिळत असे ते घेऊन यायचे व तेही विकायचे आणि काही धान्य त्यांना घरी खाण्यासाठी ठेवायचे। व एके दिवशी ते बाबा असेच ते म्हातारे आजोबा जंगलात जात असताना त्यांना कसे तरी व्हायला लागले। त्यांना आता असे वाटू लागलेले होते की मी आता खूपच म्हातारा होत आहे आणि माझा गणू मुलगा तर आता जवान आहे, मी त्याला काही ना काही काम सांगितले पाहिजे। परंतु त्यांना असे वाटले की नको, जाऊ दे, त्याला तर आता आपण शाळा शिकू दिली पाहिजे। म्हणून ते म्हातारे आजोबाच दररोज जंगलात जाऊन लाकडे गोळा करत असत व तसेच ते लाकडे गोळा करत असत, फुले फळे अन्नधान्य सगळं गोळा करत असत व त्यावरच त्यांचे घर चालत असे। त्या म्हाताऱ्या आजोबांना एक पत्नी व एक मुलगा होता आणि ते म्हातारे आजोबा एके दिवशी आजारी पडले व ते त्याच्या गणूला म्हणाले, अरे गणू, आता तर मला काही जमणार नाही, तूच आता आपल्या घराचा मालक आणि चालक होशील। तू आता दररोज जंगलात जाऊन फळे व फुले व लाकडे गोळा करून आणत जा। व गणू आता दररोज जंगलात जाऊन लाकडे आणत असे। त्याला एके दिवशी फक्त लाकडेच मिळाली आणि तो लाकडे घेऊन आला। एके दिवशी लाकडे, तर एके दिवशी फुले, एके दिवशी अन्नधान्य असे आणत असे। गणूचे बाबा त्याला म्हणाले, अरे गणू, तू तर दररोज असे एक वस्तू आणत आहे, पण मला असे वाटते की तू एकाच वेळी सर्व वस्तू आणायला पाहिजे। तर गणू म्हणाला, अहो बापू, मी एकाच वेळी एवढ्या वस्तू कशा आणू शकेल, त्यामुळे मी दररोज 2 किंवा 3 वस्तू आणत जाईल। तर गणूचे वडील म्हणाले, हो, तू दररोज 1 किंवा 2 वस्तू आणत जा, तुझ्या मनाने तुला जेवढ्या वस्तू आणावाटल्या तेवढ्या आणत जा। व गणू असे दररोज जंगलात जाऊन सर्व वस्तू आणत असे व बाजारात विकत असे। बाजारात विकल्यावर त्याला काही पैसे येत असे व त्यावर त्यांचे घर चालत असे आणि तो स्वतः त्या घराचा चालक मालक झाला होता। गणूला काही दिवसांनी लाकडे व फळे फुले काहीच मिळत नव्हते। गणू काही दिवस दररोज जंगलात जाऊन पाहायचा व त्याला काहीच मिळत नसे। तरीही गणूने हार मानली नाही आणि तो इकडे तिकडे जंगलात भटकला व त्याला एका ठिकाणी सुंदर ठिकाणी एक फुलाचे झाड दिसले। ते फुलाचे झाड म्हणजे प्राजक्ताचे झाड होते। त्या परिसरातील ते प्राजक्ताचे झाड म्हणजे सर्वीकडे त्या फुलांचा सुगंध दरवळ पसरला होता। तो जो भाग होता तो त्या पाना फुलांनी सर्व बहरून आलेला होता। गणूला आश्चर्यचकित वाटले, अरे बापरे, आता आपल्याला एवढी मोठी फुले मिळाली आहेत, मी हे फुले घेतो व बाजारात विकून मला काही पैसे मिळतील। आणि गणूने
ते फुले वेचण्याला सुरुवात केली. गणूने ते फुले वेचण्याला सुरुवात केली व गणू ते फुले वेचू लागला. आणि गणूचे काही मोजकी फुले जमा झाल्यावर गणूने घरी जाऊन त्याच्या बाबांना सांगितले. बाबा, माझ्यासोबत जंगलात असे असे घडले. आणि गणूचे बाबा म्हणाले, तू आता दररोज जंगलात जाऊन असेच फुले आणत जा आणि बाजारात विकत जा. गणूने बाजारात फुले विकून त्याला काही पैसे मिळाले व गणूने त्याचे घर चालवले. त्या पैशांवर गणूने त्याचे घर चालवले. व एके दिवशी गणूला असे वाटले, आता तर आपण दररोज फुले आणून आपले घर चालवत आहोत, तर आपण जर असे केले एकाच वेळी सर्व झाड उपटून आणून आपल्या घरापाशी लावले तर आपल्याला जंगलात जाण्याचा त्रासही नाही होणार आणि आपली गरजही भासेल. व गणूने एके दिवशी असे केले की एके दिवशी गणू जंगलात गेला व जंगलातील सर्व झाड त्याने ते फुलाचे झाड पूर्ण उपटून आणले. आणि ते झाड मोठे असल्यामुळे त्या मुळासकट ते झाड उपटले गेले नाही. गणूने ते झाड घरी आणले व त्याच्या बाबांना म्हणाला, अहो बाबा, लवकर तुम्ही आईला आवाज द्या आणि आईला बाहेर बोलवा की बघा मी किती मोठे झाड आणले आहे. गणूचे बाबा म्हणाले, अरे वेडा, तुला काही कळत नाही का? आता तर तुला काहीच भेटणार नाही. कारण तू हे झाड उपटून आणले आहेस, म्हणून तुला काहीच भेटणार नाही. तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का? तर गणूला त्याच्या कर्मावर पश्चाताप आला. या गोष्टीचा बोध असा होतो की ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. धन्यवाद.